वेलकम स्टुडंट्स इन पार्ट 2 ऑफ अँटी-अल्सर ड्रग. आपण फर्स्ट पार्टमध्ये काय शिकलो होतो तर कॉजेस ऑफ अल्सर किंवा मेकॅनिझम ऑफ अल्सर, व्हाय अल्सर इज ऑकर. व 2-3 गोष्टी आहेत अल्सर अपीअर होण्याच्या. तर इन्क्रीज सिक्रेशन ऑफ HCl, यूज ऑफ NSAIDs, यूज ऑफ NSAIDs अँड H. pylori इन्फेक्शन. H. pylori इन्फेक्शन. Then, due to hypersecretion or excess amount of secretion of the HCl, inflammation is occur is known as peptic ulcer. हे आपण बघितलंय. आता आपल्याला काय करायचंय तर which are the drugs or which are the treatment used to treat the ulcer हे या पॉइंटमध्ये स्टडी करायचंय. ठीक आहे. मग there are total 6 classes of anti-ulcer drug. First class is gastric acid secretion inhibitor. Gastric acid secretion inhibitor. Then gastric acid secretion inhibitor is classified into two types. First one is a H2 receptor blocker and second one is proton pump inhibitor. Let's start with the example of H2 receptor blocker. मग cimetidine, ranitidine, famotidine, roxatidine and the loxatidine are the example of H2 receptor blocker. Then second class proton pump inhibitor. Example of proton pump inhibitor is omeprazole, lansoprazole, pantoprazole, rabeprazole and the esomeprazole. मग ते या दोघांमध्ये एक खूप सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे, तुमच्या एक्झाम्पल पण खूप लवकर लक्षात राहतील. H2 रिसेप्टर ब्लॉकर. मग इथे आहे का टिडीन, टिडीन सगळीकडे सफिक्स काय आहे रे तर टिडीन आहे की नाही. म्हणजेच काय तर H2 रिसेप्टर ब्लॉकरचे एक्झाम्पल आहेत सिमेटिडीन, रॅनिटिडीन, फॅमोटिडीन, रोक्झाटिडीन अँड द लोक्झाटिडीन. सेम सेकंड क्लास गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन इन्हिबिटरचा सेकंड क्लास कुठला आहे तर प्रोटॉन पंप इन्हिबिटर. त्याच्यामध्ये पण सफिक्स काय तर प्रॅझोल, ओमेप्रॅझोल. मग तुमच्या लक्षात राहील. सगळीकडे शेवटी काय आहे तर बघा प्रॅझोल, lansoprazole, pantoprazole, rabeprazole and the esomeprazole. These all are the example of proton pump inhibitor. Then second class of anti-ulcer drug is anticholinergic drug. Example is propanthelin, oxyphenonium, pyrenzapine and the tilenzapine. These are the example of anticholinergic drug. Then third class of anti-ulcer drug is prostaglandin ॲनालॉग. मग प्रोस्टाग्लँडिन ॲनालॉगचं काम काय तर म्युकोसाला प्रोटेक्ट करायचं किंवा जे स्टमकमध्ये म्युकोसल सेल्स आहेत, म्युकोसल एरिया आहे त्याचं काय करायचं प्रोटेक्शन करायचं. विच आर द एक्झाम्पल ऑफ प्रोस्टाग्लँडिन ॲनालॉग? फर्स्ट वन इज अ एनप्रोस्टिल, रायोप्रोस्टिल अँड द मिझोप्रोस्टॉल. हिअर इज सेम स्टील अँड हिअर इज टॉल. तुमच्या लगेच लक्षात राहणार आहे. थोडेसे लॉजिक वापरा फक्त. देन नेक्स्ट क्लास इज गॅस्ट्रिक ॲसिड न्यूट्रलायझर. मग गॅस्ट्रिक ॲसिड न्यूट्रलायझर म्हणजे काय? दीज क्लास इज नोन ॲज अ अँटासिड. एक्झाम्पल इज सोडियम बायकार्बोनेट, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, मॅग्नेशियम ॲल्युमिनेट अँड कॅल्शियम carbonate. These are the example of antacid. Now let's move towards the next class of anti-ulcer treatment. Next one is a mucosal protective, sucralfate and colloidal bismuth. And last class is anti-H. pylori drug. And the example is amoxicillin, clarithromycin, metronidazole, tinidazole and the tetracycline. These are the classification of anti-ulcer drug. नेक्स्ट आता आपल्याला काय बघायचं आहे तर डिटेल फार्मॅकोलॉजी ऑफ ईच अँड एव्हरी क्लास. देन फर्स्ट क्लास इज गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन इनिबिटर. मग गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन इनिबिटरचे किती क्लासेस आहेत आपण आत्ताच पाहिलं तर देर आर 2 क्लासेस ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन इनिबिटर. फर्स्ट इज H2 receptor blocker and second one is proton pump
inhibitor. Let's start with H2 receptor blocker. H2 receptor ब्लॉकरचे एक्झाम्पल आहेत सिमेटिडीन, रॅनिटिडीन, फॅमोटिडीन, रोक्झॅटिडीन अँड लोक्झॅटिडीन. आता व्हेरी बेसिक अँड व्हेरी सिम्पल मेकॅनिझम ऑफ H2 रिसेप्टर ब्लॉकर. याच्या नावातच काय आहे तर H2 रिसेप्टर ब्लॉकर. म्हणजेच या ड्रग काय करतात तर स्टमक मधला जो H2 रिसेप्टर आहे त्याची ऍक्टिव्हिटी किंवा त्याचं जे ऍक्टिव्हिटी आहे ती काय करतात इनहिबिट करतात. H2 रिसेप्टरची ऍक्टिव्हिटी काय केली इनहिबिट केली. ठीक आहे, आलं लक्षात. आता बघूया डिटेल मेकॅनिझम. या ज्या H2 रिसेप्टर ब्लॉकर्स आहेत त्या खूप सिम्पल आणि इंटरेस्टिंग आहे. त्याच्या नावातच आहे H2 रिसेप्टर ब्लॉकर्स. हे बघा H2 रिसेप्टर काय H2 receptors are blockers means what these cimetidine, ranitidine, famotidine, roxetidine and loxetidine drugs blocks or inhibit the H2 receptor or inhibit the action of H2 receptor is a very simple mechanism of action of H2 receptor blocker drug. आता आपण डिटेल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघूया. मग असं इमॅजिन करू आपण की एखाद्या पेशंटनी सिमेटिडीन ड्रग घेतली. मग ती जी सिमेटिडीन ड्रग आहे ती काय करणार आहे तर कॉम्पिटेटिव्हली सायमल्टेनियसली H2 रिसेप्टर आपल्या परायटल सेलमध्ये प्रेझेंट असतो. त्याची ऍक्शन सप्रेस करणार आहे आणि त्या पेशंटनी जे फूड घेतलेलं आहे आणि फूड घेतल्यावरती पण HCl लागतं फूड डायजेशनला. सेम टाइम ते जे फूड स्टिम्युलेटेड ऍसिड आहे त्याची जी ऍक्शन आहे किंवा त्याचं जे अमाऊंट आहे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. देन बाय ब्लॉकिंग द H2 रिसेप्टर आता काय केलं तर H2 रिसेप्टरला ब्लॉक केलं परायटल सेल मधला. दे ब्लॉक द ऍक्शन्स ऑफ द हिस्टामाइन रिलीज फ्रॉम. स्टमकमध्ये जे हिस्टामाइन अक्युमुलेट होत होतं किंवा लगेच ऍसिडिटी आली आहे म्हणून हिस्टामाइन रिलीज होत होतं. हिस्टामाइन इज अ इन्फ्लॅमेटरी मेडिएटर. त्याची पण ऍक्शन काय केली तर ब्लॉक केली. अजून बघूया दे ऑल्सो इनहिबिट द डायरेक्ट स्टिम्युलेशन ऑफ parietal cells by gastrin or the acetylcholine. This H2 receptor also reduces the gastric acid secretion for longer duration and also decreases the pepsin production for the shorter period of टाइम. मी तुम्हाला सिम्पल इथे सांगितलं होतं की सिमेटिडीन, रॅनिटिडीन, फॅमोटिडीन, रोक्झॅटिडीन आणि लोक्झॅटिडीनचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय तर ते ब्लॉक्स द H2 रिसेप्टर ब्लॉकर्स. मग ड्रग घेतल्यावरती काय होणार आहे तर आपल्या स्टमकमध्ये परायटल सेल प्रेझेंट आहेत आणि त्या परायटल सेलमध्ये H2 रिसेप्टर प्रेझेंट आहे. मग H2 रिसेप्टर सिमेटिडीन, रॅनिटिडीन, फॅमोटिडीन घेतल्या की त्या H2 रिसेप्टरची जी ऍक्शन आहे ती काय होणार आहे रिड्यूस होणार आहे किंवा जे HCl सिक्रीट होत होतं फूडमधून त्याची जी ऍक्शन आहे ती काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. This is a simple basic mechanism of H2 receptor blockers. Now we move towards the clinical uses of H2 receptor blockers. These cimetidine, ranitidine, famotidine, roxetidine and loxetidine are also used to treat the gastroesophageal reflux diseases. It also treats duodenal or gastric ulcer. It is also used in treatment of NSAIDs induced ulcer. It is also used for prevention of stress-related gastric bleeding and it also prevents the ulcer. These all are the clinical uses of H2 receptor blocker. Now each and every drug have an adverse effect is a headache, fatigue, myalgia. Now question arises what is mean by myalgia? Myalgia means it is a disease of muscle. It is a disease of muscle or inflammation of the muscle is known as myalgia. Then constipation and after vitamin B12 deficiencies also occur after prolonged use of the H2 receptor blocker drug. Vitamin B, another name of vitamin B12 is cyanocobalamin. जर एखादा पेशंट खूप जास्त टाइम किंवा फॉर लॉंगर ड्युरेशन ऑफ टाइम रिसेप्टर ब्लॉकर ड्रग कंटिन्युअस घेत असेल तर त्याच्या स्टमकमध्ये किंवा त्याला व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी होणार आहे. दीज ऑल आर द ॲडवर्स इफेक्ट. आता आपल्याला नेक्स्ट काय स्टडी करायचंय तर ड्रग इंटरॅक्शन. मग
अँटासिड आणि H2 रिसेप्टर ब्लॉकर ड्रग म्हणजे सिमेटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, रोक्झॅटिडिन अँड लोक्झॅटिडिन सोबत द्यायच्या नाही आणि दिल्या तरी कधी द्यायच्या तर 2 अवर्सचा किंवा 2 अवर्सचा गॅप ठेवून द्यायच्या. म्हणजेच त्याचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा त्याची जी इफिकसी आहे ती पेशंटला मिळणार आहे. दिस इज अ ड्रग इंटरॅक्शन. आलं लक्षात सगळ्यांच्या H2 रिसेप्टर ब्लॉकर ड्रग. परत एकदा सांगते, H2 रिसेप्टर ब्लॉकर्स कुठल्या कुठल्या आहेत तर सिमेटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, रोक्झॅटिडिन अँड लोक्झॅटिडिन. And these all drug blocks the H2 receptor or inhibit the action of H2 receptor, and this H2 receptor is present in our parietal cell. आणि त्या पेशंटनी घेतलेलं फूड आहे ते फूड डायजेस्ट होण्यासाठी जे HCl लागणार आहे ते पण काय करतात तर H2 receptor स्टॉप करतात. Okay, now let's move towards the second subclass of the gastric acid secretion inhibitor, that is proton pump inhibitor. मग प्रोटॉन पंप इन्हिबिटर ज्या ड्रग्ज आहेत किंवा जे प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स जे आहेत ते लार्जली यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट ऑफ द पेप्टिक अल्सर. का? Because they are efficacious or they shows the effect for longer duration of time. And for the safety purpose, proton pump inhibitors are also used. मी इथे मार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Most widely used drugs for treatment of the peptic ulcers and the related disorder because it shows the efficacy and safety. Then which are the example of proton pump inhibitor? First one is the omeprazole, lansoprazole, pantoprazole, rabeprazole and the esomeprazole. मग हे सगळे जे ड्रग्ज आहेत ते काय करतात तर प्रोटॉन पंपला इनहिबिट करतात. त्याच्या नावातच आहे प्रोटॉन पंप. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सेल वॉलमध्ये असे पंप आहेत किंवा असे काही एरियाज आहेत त्याच्यामध्ये कंटिन्युअस इन आणि आउट चालू असतं इनऑर्गॅनिक सॉल्ट्सचं. मग फॉर एक्झाम्पल H+ असेल, K+ असेल, सोडियम असेल एक्सेट्रा. ओके, मग या प्रोटॉन पंपचं काय करतात दीज ड्रग्स इनहिबिट्स दी प्रोटॉन पंप. ओके, आता आपण डिटेल मेकॅनिझम बघूया प्रोटॉन पंप इनहिबिटरचं. दिस इज PPI मीन्स व्हॉट? P for proton, then next P for pump and I for inhibitors. आता बघा, these proton pump are the prodrug. What is mean by prodrug? ज्या वेळेला ह्या ज्या प्रोड्रग असतात त्या इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात पण आफ्टर मेटाबोलायझेशन दे आर कन्व्हर्टेड इनटू ऍक्टिव्ह फॉर्म. नेक्स्ट, आता काय होणार आहे आपल्या स्टमक मध्ये म्युकोसा आहे, इंटेस्टायनल फ्लूइड आहे. या इंटेस्टायनल फ्लूइड मध्ये काय होतं तर these all are the steps of how these proton pump inhibitors are dissolved or absorbed from the lumen. ठीक आहे, मग आता ह्या ज्या प्रोटॉन पंप इन्हिबिटर ड्रग आहेत कुठल्या कुठल्या आहेत तर ओमेप्राझोल, लॅन्सोप्राझोल, पॅन्टोप्राझोल, रॅबेप्राझोल आणि इस्मोप्राझोल. त्याचा जो ऍक्टिव्ह फॉर्म आहे तो कुठला आहे तर सल्फेनामाइड इज अ ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ प्रोटॉन पंप inhibitors. मग disulfonamide makes chemistry with the disulfide bond with SH group and inactivating the acid secretion. म्हणजे ऍसिडिटी किंवा स्टमक मधलं जे HCl आहे ते रिड्यूस होणार आहे. कसं तर disulfonamide makes covalent disulfide bond with SH group of the proton pump and inactivating or reducing the activity or reducing the concentration of acid. Then these proton pump inhibitor also inhibit the gastric mucosal carbonic anhydrase and reduces the bicarbonate secretion in the mucus. And the actual mechanism is these agent block the gastric acid secretion by binding to potassium site. म्हणजे जे H+ तयार होते किंवा HCl तयार होते त्याला कम्प्लीट काय केलं रे ब्लॉक केलं किंवा त्याची जी ऍक्टिव्हिटी होती ती स्टॉप केली. मग ऍसिड सिक्रेट होईल का? नाही होणार आहे. म्हणजेच काय तर दिस सल्फेनामाइड और दिस प्रोटॉन पंप इन्हिबिटर बाइंड द H+ or the K+ channel and reduces the HCl. आता काय बघायचं आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये तर
विच आर द युजेस ऑफ प्रोटॉन पंप इन्हिबिटर. मग सांगा बरं प्रोटॉन पंप इन्हिबिटर कुठले कुठले आहेत. तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर डेली लाईफ. ओमेप्राझोल, लॅन्सोप्राझोल, पॅन्टोप्राझोल, रॅबेप्राझोल अँड द इसमोप्राझोल आर द एक्झाम्पल ऑफ प्रोटॉन पंप इन्हिबिटर. मग आता युजेस बघूया. ठीक आहे. These proton pump inhibitors are also used duodenal ulcer, gastric ulcer, duodenal ulcer and the gastric ulcer. Used in NSAIDs induced अल्सरेशन, प्रिव्हेन्शन ऑफ अल्सर रिकरन्स. कधी कधी बघा एखादा पेशंट आहे आणि त्या पेशंटला अल्सर झाला, आपण असं इमॅजिन करूया, आणि अल्सर झाल्यावरती त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि तो बरा झाला. बट आफ्टर सम टाइम दीज अल्सर रिकरन्स, किंवा त्या पेशंटला परत तो अल्सर होतो स्टमकमध्ये. मग ह्या प्रोटॉन पंप इन्हिबिटर ड्रग्स आहेत त्या काय करतात, तर अल्सरचं रिकरन्सी होऊ देत नाही, तो रिपीट होत नाही. एकदा बरा झाला की झाला. दॅट्स वाय दिस प्रोटॉन पंप इन्हिबिटर इज अ मोस्ट इफिकेशियस अँड शोज द मोस्ट सेफ्टी पॅरामीटर्स. देन एच पिलोरी इन्फेक्शन आहे किंवा एच पिलोरी जे अल्सर्स होतात त्याच्यामध्ये पण प्रोटॉन पंप इन्हिबिटर ड्रग यूज करतात. आता काय बघायचे आपल्याला, तर पीपीआयचे किंवा प्रोटॉन पंप इन्हिबिटरचे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स बघायचे आहेत. मग आता these proton pump inhibitors are safe, but sometime it shows or person suffer from diarrhea, headache, abdominal pain, rarely, and sometimes it inhibit the vitamin B12 absorption on the prolonged use. म्हणजे एखादा पेशंट जर लॉंगर ड्युरेशन ऑफ टाइमसाठी प्रोटॉन पंप इन्हिबिटर ड्रग घेत असेल तर व्हिटॅमिन B12ची जी ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी आहे ती कम्प्लीट डिमिनिश होते किंवा रिड्यूस होते. ओके. नेक्स्ट मूव टुवर्ड्स दी ड्रग इंटरॅक्शन. Decrease the gastric acidity, proton pump inhibitor decrease the drug absorption of the ketoconazole and the digoxin. मग म्हणजेच काय, तर प्रोटॉन पंप इन्हिबिटर जे आहे म्हणजे ओमेप्राझोल असेल, लॅन्सोप्राझोल असेल, पॅन्टोप्राझोल असेल, या ड्रग कधीही किटोकोनाझोल सोबत द्यायच्या नाही. मग किटोकोनाझोल इज अ अँटीफंगल ड्रग अँड digoxin or digitoxin it is used to treat the cardiac heart failure or it is. हे सगळं झालं. आपण आता हे सगळं डिस्कस केलं तर प्रोटॉन पंप इन्हिबिटर बद्दल. ठीक आहे. नेक्स्ट आपण कुठला पार्ट स्टडी करणार आहे, तर अँटी कोलिनर्जिक ड्रग. मग ह्याच्या नावात पण आहे, तुम्हाला माहिती आहे कोलिनर्जिक रिसेप्टार्स कुठले कुठले रे, तर मस्कॅरिनिक रिसेप्टार म्हणतो त्यांना आपण, M1, M2 आणि M3. मग हे कुठे कुठे प्रेझेंट आहे, तर स्टमकमध्ये पण प्रेझेंट आहे. दे आर प्रेझेंट इन स्टमक. मग काय, तर अँटी कोलिनर्जिक म्हणजेच काय, तर जे मस्कॅरिनिक रिसेप्टर आहे त्यांना काय करायचं आहे, अपोज करायचं आहे किंवा त्यांची जी ॲक्शन आहे ती काय करायची आहे, रिड्यूस करायची. मग विच आर द एक्झाम्पल ऑफ अँटीकोलिनर्जिक, तर देर व्हेरी सिम्पल एक्झाम्पल ऑफ अँटीकोलिनर्जिक्स अँटी अल्सर ड्रग. फर्स्ट वन इज पायरेन्झेपाइन, टिलेन्झेपाइन, प्रोफॅन्थिलिन अँड ऑक्सिफेनोनियम. आता मेकॅनिझम बघूया. मी तुम्हाला इथेच सांगितलंय. ओके. काय, तर मस्कॅरिनिक रिसेप्टरची ऍक्टिव्हिटी ब्लॉक करतात किंवा इनहिबिट करतात. ओके. बघूया. अँटीकोलिनर्जिक ड्रग ब्लॉक्स द इफेक्ट ऑफ मस्कॅरिनिक और M1 रिसेप्टर ॲट पॅराक्राइन सेल्स इन गॅस्ट्रिक म्युकोसा. म्हणजे आपल्या स्टमकमध्ये ज्या पॅराक्राइन सेल आहेत, ज्या पॅराक्राइन सेल आहे त्याच्यामध्ये कुठला रिसेप्टर प्रेझेंट आहे, मस्कॅरिनिक रिसेप्टर इज देअर अँड these anticholinergic drug inhibits or blocks the action of the muscarinic receptor. Anticholinergic drug heal ulcer as well as prevent the recurrence of the ulcer. म्हणजे परत रिपीट होणारा जो अल्सर आहे तो सुद्धा अँटीकोलिनर्जिक ड्रगनी ट्रीट होतो. ओके. देन मूव टुवर्ड्स द ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग. फर्स्ट वन इज अ ड्राय माउथ, blood vision, sometimes constipation and sometimes urinary retentions are occur after taking the anticholinergic drug. These are the adverse effect. Then next class is a prostaglandin analog. Next anti-ulcer class is a prostaglandin analog. Okay. आता हे जे ॲनालॉग आहे ह्याचं मिनिंग काय,
तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, व्हॉट इज मीन बाय ॲनालॉग? आतापर्यंत आपण अगोनिस्ट अँटागोनिस्ट बघितलं होतं, हो की नाही? आता आपल्याला काय स्टडी करायचंय? विच आर द प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग. मग आपल्याला ॲनालॉगचं ॲक्टिव्हिटी किंवा ॲनालॉगचं मेकॅनिझम माहिती असायला पाहिजे. मग सिंपल तुम्हाला माहिती आहे काय? तर फॉर एक्झाम्पल दिस इज अ स्टमक. मग स्टमकमध्ये खूप जास्त HCl सिक्रीट झालं, खूप जास्त किंवा एक्सेस अमाऊंटमध्ये HCl किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रीट झालं, तर स्टमक काय सिक्रीट करणार आहे? तर इन्फ्लामेटरी मेडिएटर सिक्रेट्स करतो, ओके नाही? इन्फ्लामेटरी मेडिएटर्स म्हणजेच प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेट्स करतो. मग हे जे प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग्स आहे ते काय करतात? तर मिमिक ऑर रिड्यूस मिमिक the action of prostaglandin produced नॅचरली इन द स्टमक. त्याला काय म्हणायचं? प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग. किंवा परत सांगते, प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग म्हणजे काय? तर आपल्या स्टमकमध्ये जे नॅचरली प्रोस्टाग्लॅंडिन रिलीज होणार आहे त्याची ॲक्टिव्हिटी मिमिक करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी ज्या ड्रग वापरल्या जातात त्याला काय म्हणायचं? प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग. मग प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉगचं काम काय? तर त्यांचं मेन फंक्शन आहे प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉगचं, तर दे आर द दे गिव्स प्रोटेक्शन टू द म्युकोसा. म्हणजे स्टमक मधली जी म्युकसल लाईन आहे किंवा जे इपिथेलियल सेल आहे किंवा जे म्युकस मेम्ब्रेन आहे त्याला प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग काय करतात? तर प्रोटेक्शन देतात. म्हणजेच HCl रिड्यूस होणार आहे. ओके, नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स दी एक्झाम्पल ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग. फर्स्ट इज मिझोप्रोस्टॉल, एनप्रोस्टॉल अँड द रायोप्रोस्टॉल. ओके, देन प्रोस्टाग्लॅंडिन्स प्ले. आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघूया. MOA म्हणजे काय? मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. प्रोस्टाग्लॅंडिन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन गॅस्ट्रिक डिफेन्स मेकॅनिझम अगेन्स्ट द पेप्टिक अल्सर. म्हणजेच सिम्पल, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं HCl सिक्रेट झालं की इन्फ्लामेटरी मेडिएटर रिलीज होतात आणि HCl आणि इन्फ्लामेटरी मेडिएटर्स बोथ आर डेंजरस टू स्टमक अल्सो. ओके, मग हे प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग काय करतात? तर डिफेन्स मेकॅनिझम करतात, अगेन्स्ट जातात पेप्टिक अल्सरच्या. कसं? तर प्रोस्टाग्लॅंडिन प्रोड्युस्ड बाय द गॅस्ट्रिक म्युकोसा इनहिबिट द ॲसिड सिक्रिशन बाय इनहिबिटिंग द सायक्लिक AMP. मग प्रोस्टाग्लॅंडिन प्रोड्युस्ड बाय गॅस्ट्रिक म्युकोसा, गॅस्ट्रिक म्युकोसामध्ये जे प्रोस्टाग्लॅंडिन फॉर्म झालंय त्यांनी काय केलं? तर इनहिबिट केलं ॲसिड सिक्रिशन बाय इनहिबिटिंग द सायक्लिक AMP. देन prostaglandin analog enhances the mucosal blood flow and stimulates the secretion of mucus and bicarbonate. Bicarbonate means what? HCO3. Then which are the adverse drug reaction of prostaglandin analog? Diarrhea, nausea, vomiting, flatulence, dizziness and the headache. आता प्रिकॉशन काय घ्यायची प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉगच्या बाबतीत? दीज प्रोस्टाग्लॅंडिन ड्रग्स नेवर गिव्ह टू द प्रेग्नंट वुमन. का बरं नाही द्यायच्या प्रेग्नंट वुमनला? बिकॉज दिस प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग लीड्स द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड दिस कॉन्ट्रॅक्शन इज हार्मफुल टू प्रेग्नंट वुमन. ओके, नेक्स्ट क्लास इज अ गॅस्ट्रिक ॲसिड न्यूट्रलायझर. व्हेरी सिम्पल मेकॅनिझम ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड न्यूट्रलायझर. मग आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी ॲसिडिटी झालेली आहे, ठीक आहे? मग काय बघूया मेकॅनिझम? त्याच्या आधी एक्झाम्पल पाहूया. सोडियम बायकार्बोनेट, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अँड द कॅल्शियम कार्बोनेट. दीज आर द एक्झाम्पल ऑफ अँटासिड्स. ओके, मग मेकॅनिझम काय? तर स्टमकमध्ये ऑलरेडी एक्सेस अमाऊंटमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. मग ॲसिडमुळे काय झालंय? तर बर्निंग झालंय. ॲसिडमुळे ऑलरेडी स्टमकमध्ये काय झालंय? बर्निंग झालंय. मग ते जे बर्निंग आहे ते काय करतात? ह्या ड्रग न्यूट्रलाइज करतात. मग न्यूट्रलाइज केलं म्हणजे काय केलं? तर बेसिक अल्कलाईन केलं. न्यूट्रलाइज केलं म्हणजे काय केलं? तर नॉर ॲसिडिक नॉर बेसिक. It may be normal. It move towards the normal. These gastric acid neutralizer drug normalize the HCl. This is the simple mechanism of action of the gastric acid neutralizer. Then next class is a mucosal protective. मग तुम्हाला आता माहिती झाले स्टमक मध्ये जे लाइनिंग आहे
स्टमकमध्ये जे लाइनिंग आहे त्याला काय म्हणतो आपण, म्युकोसा म्हणतो. मग ह्या लेयरचं जे प्रोटेक्शन आहे त्याला काय म्हणायचं, म्युकोसल प्रोटेक्टिव्ह ड्रग्स. मग विच आर द एक्झाम्पल ऑफ म्युकोसल प्रोटेक्टिव्ह? फर्स्ट वन इज द sucralfate and second one is a colloidal bismuth. These colloidal bismuth are also shows the anti-H. pylori drug property or shows the action of antimicrobial against H. pylori bacteria. Now let's move towards the mechanism of action of the sucralfate. ठीक आहे, मग काय, इट स्टिम्युलेट्स द म्युकोसल प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस अँड बायकार्बोनेट सिक्रीशन. That's why it binds to epithelial cells and the fibroblast growth factor which promotes the mucosal repairing. आता HCl आहे, ठीक आहे, मग त्याच्यासाठी काय केलं ह्यांनी, तर HCO3 रिलीज करायला सांगितला किंवा बायकार्बोनेट सिक्रिशन करायला सांगितलं. या ही ड्रग एखाद्या पेशंटनी घेतली की त्या पेशंटमध्ये काय होणार आहे, त्या पेशंटमध्ये ऑलरेडी HCl आहे, आले लक्षात. मग दिस ड्रग सेंड्स द मेसेज टू सिक्रेट्स द बायकार्बोनेट. मग काय होणार आहे, तर न्यूट्रलायझेशन होणार आहे आणि न्यूट्रलाइज झाल्यावरती तो जो म्युकोसल लेअरला अफेक्ट झालं होतं त्याचं काय होणार आहे, रिपेरिंग होणार आहे आणि ज्या अल्सरमुळे पेन इंड्यूस झाल्या होत्या त्या पण काय होणार आहेत, रिड्यूस होणार आहेत. ओके, देन मूव टुवर्ड्स दी ड्रग इंटरॅक्शन. सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, सुक्राल्फेट शुड नॉट गिवन विथ द अँटासिड्स. अँटासिड्स सोबत सुक्राल्फेट कधीही द्यायची नाही, ठीक आहे. डॉक्टर कधीच देत नाही सुक्राल्फेट सोबत अँटासिड. का नाही देत, बिकॉज इट शोज द लेस इफेक्ट और लेस इफिकेशियस प्रॉपर्टी. ओके, देन ग्लिसरीन पेस्ट, इट इज युज्ड फॉर द स्टोमॅटायटिस. आता म्युकोसल प्रोटेक्टिव्ह जर ग्लिसरीन सोबत घेतले आणि त्याची जर पेस्ट बनवली तर ते काय ट्रीट करतात, तर स्टोमॅटायटिस म्हणजे काय, तर इन्फ्लामेशन ऑफ स्टमक किंवा सिम्पल दिस टायटिस मीन्स व्हॉट, इन्फेक्शन ऑर द इन्फ्लामेशन. जेल इज युज्ड फॉर बर्न ड्रेसिंग्स अँड द बेड सोर्स. मग जे बर्निंग आहे त्यावेळेला पण सुक्राल्फेट यूज करतात किंवा जे बेड रिडन पर्सन आहेत त्यांना इंजुरी होतात त्या केसमध्ये सुद्धा सुक्राल्फेट यूज करतात. देन इट ऑल्सो यूज टू प्रिव्हेंट द फॉस्फेट स्टोन इन किडनी, म्हणजे किडनी स्टोन मध्ये सुद्धा सुक्राल्फेट यूज केला जातो. देन नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ द म्युकोसल प्रोटेक्टिव्ह इज colloidal bismuth substrate. Colloidal bismuth substrate forms the acid resistant protective coating on ulcer base. मग आपण असं इमॅजिन करूया की, डायग्राम मधून दाखवते तुम्हाला, आपण असं इमॅजिन करूया की हा जो रेड आहे ना तो काय आहे, अल्सर बेस आहे, म्हणजे तिथे अल्सर आहे. मग ह्या कोलायडल बिस्मथनी काय केलं, तर हा जो एरिया होता त्याचं प्रोटेक्शन केलं किंवा तिथे अजून एक कोटिंग तयार केलं. काय केलं, तिथे अजून एक कोटिंग तयार केलं, ठीक आहे. आणि इथे HCl पण आहे, ह्या रेड एरियामध्ये HCl पण आहे आणि H. pylori बॅक्टेरिया पण आहे. HCl पण आहे आणि H. pylori बॅक्टेरिया आहे. तो काय केला, कम्प्लीट रिमूव्ह केला. कोणी, तर कोलायडल बिस्मथनी. मग बघा, it has a direct antimicrobial activity against the ulcer causative organism. ठीक आहे. देन ड्रग इंटरॅक्शन सेम, नॉट गिवन विथ द अँटासिड. युजेस ऑफ द कोलायडल बिस्मथ, त्यावेळेला H2 रिसेप्टर ब्लॉकर्स म्हणजे सिमेटेडिन, रॅनिटिडिन घेऊन पण अल्सर ट्रीट नाही होते, त्यावेळेला कोलायडल बिस्मथ सबसिट्रेट ड्रग काय करतात, ते डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. ओके, then adverse drug reaction, blackening of stool and darkening of the tongue. These are the adverse drug reaction. And last class of the anti-H. pylori drug is amoxicillin, tetracycline, tinidazole and the metronidazole. ओके, मग ह्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय, तर सिम्पल, त्याच्या नावातच आहे, अँटी टू व्हॉट, अँटी H. pylori ड्रग, व्हॉट, अँटी H. pylori. म्हणजे इथे या स्टमक मध्ये हा जो बॅक्टेरिया आहे, आपण असं इमॅजिन करूया, हा H. pylori आहे, हा H. pylori. आणि एखाद्या पेशंटनी अमॉक्सिसिलिन घेतलं, टेट्रासायक्लिन घेतलं, टिनिडाझोल घेतलं,
तर हा जो बॅक्टेरिया आहे तो कम्प्लीट काय होणार आहे तर बाहेर येणार आहे किंवा क्लिअर म्युकस मेम्ब्रेन होणार आहे. मग क्लिअर म्युकस मेम्ब्रेन कोण करतं तर दिस अँटी एच पिलॉरी ड्रग्स करतात. कशा तर बाय डिस्ट्रक्शन और बाय डिस्ट्रक्टिंग द सेल वॉल, बाय डिस्ट्रक्टिंग द सेल वॉल ऑफ एच पिलॉरी. आले लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. छान स्टडी करा.